पाताच्या हात ब्रह्माच्या याद शंकाच्या नाद गुरुचा शब्द बोला आदि उच्च पाताच्या हात ब्रह्माच्या याद शंकाच्या नाद गुरुचा शब्द बोला आदि उच्च पाताच्या. हाय मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप बरे असताल. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आजपासून आमच्या गावाचा सप्ताह चालू झाला आहे. सप्ताह आणि पंढरी हे दोन्ही पण. सप्ताह म्हणजे फक्त 7 दिवसाचा असायचा आणि पंढरी म्हणजे 12 दिवसाची, कारण की 12 वर्षातून एकदा ही पंढरी येते. तर हे आमच्या गावी कसे साजरे होते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. रोज एक भाग पडणार आहे, तर बघायला विसरू नका. तर आजचा उद्याचा परवा असे मी भाग टाकणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. आणि आजचा भाग मी टाकणारच आहे, तर आजचा भाग तुम्हाला उद्या बघायला भेटेल. तर तुम्ही उद्या तो भाग बघायला विसरू नका. ओके. आणि आमच्या गावामध्ये कीर्तन भोजन हे सर्व होतं. हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे सगळं पाताच्या हात ब्रह्माच्या याद शंकाच्या नाद गुरुचा शब्द बोला आदि उच्च पाताच्या हात ब्रह्माच्या याद शंकाच्या नाद गुरुचा शब्द बोला आदि उच्च पाताच्या हात ब्रह्माच्या याद शंकाच्या नाद गुरुचा शब्द बोला आदि उच्च पाताच्या हात ब्रह्माच्या याद शंकाच्या नाद गुरुचा शब्द बोला आदि उच्च पाताच्या हात ब्रह्माच्या याद शंकाच्या नाद गुरुचा शब्द बोला आदि उच्च धरम रायाची उलटी पार आजच्या दिवस महाराजांचं गाणं तयारीचं आहे म्हणून गायला. उद्यापासून 5 मिनिटात चालू होईल 11 दिवस. असं काय गाव कुजबुज कर. सर्वांनी ताली वाजवा, भजन करा. बोला पुंडलिक वरदाय ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. गंगा गिरिजी महाराज की जय. सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. तरण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कलावज्ञचिवोद्धरार्धवधरं कलङ्कं तेजोदिकामोदिवक्त्रं
खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजीयोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम् नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो न समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिदुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणीं वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला 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 नामवाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक गेला त्यांनी धरिला मनी विठ्ठल अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठला विठ्ठला आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणा करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे लाडके अनन्य पट्ट शिष्य संत श्रेष्ठ निळोबा महाराज यांचा नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे। विठ्ठला 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 पवित्र भूमी श्री क्षेत्र नांदूर पठार भगवंताच्या पवित्र दरबारामध्ये भगवंताच्या पवित्र कृपाशीर्वादाने
आपणा सर्वांचे श्रद्धास्थान ब्रह्मलीन बालयोगी बाबांच्या अनंत कृपाशीर्वादाने ब्रह्मलीन नारायणजी बाबा पोपळघट महाराज तथा ब्रह्मलीन छोटू नाना महाराज वनकुटीकर या महात्म्यांच्या अनंत कृपाशीर्वादाने गुरुवर्य डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ हरिभक्तीपरायण, भानुदासजी महाराज नवले हरिभक्तीपरायण, केशवजी महाराज जगदाळे यांच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ मंडळी, नांदूर पठार, मुंबईकर, पुणेकर भक्त मंडळ, उदार अन्नदाते दिनगीदार या सर्वांच्या सहकार्याने संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव, श्रीमद भागवत कथा आणि कीर्तन महोत्सव, हरिभक्तीपरायण श्री प्रेमानंदजी शास्त्री बाबा उर्फ अण्णांच्या सुमधुर वाणीतनं आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करतोय. सकाळच्या सत्रामध्ये श्रींची स्थापना झाली. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे विद्यमान खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आमदार श्री काशीनाथजी दाते सर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा सकाळी संपन्न झाला आणि सायंकाळच्या सत्रामध्ये कीर्तन महोत्सवाला आज प्रारंभ होतोय. आज पहिल्या दिवसाची सेवा ग्रामस्थांच्या वतीनं सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीनं श्री क्षेत्र पोखरी येथील आमचे जिवलग मित्र बाळासाहेबजी शिंदे यांनी ग्रामस्थांच्या वतीनं संपर्क केला. तुमचं सर्वांचं दर्शन झालं. सेवेकरता उपस्थित गायनाचार्य भजन सम्राट स्वररत्न महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज गाजतोय श्री हरिभक्तीपरायण आमचे जिवलग मित्र संतोषजी महाराज मलकापुरे, गायनाचार्य भजन सम्राट, जोरात टाळी वाजवा महाराजांकरता, जोरात. गायनाचार्य भजन सम्राट संगीत अलंकार आमचे जिवलग मित्र माऊली महाराज भंडारे महाराजांकरताही जोरदार टाळी. महाराजांचं नाव आकाशजी महाराज आपल्या गावचं भूषण आणि या विद्यार्थ्यांना दररोज आकाशजी महाराज वारकरी संप्रदायातील अध्ययन देतात, शिक्षण देतात. वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य आपल्या गावाला आणि परिसराला आकाशजी महाराजांनी संप्रदायात उभं केलेलं आहे. संप्रदायामध्ये या शिक्षणाची, या अध्यात्माची, या संस्काराची खूप गरज आहे. पण आकाशजी महाराजांना वेळोवेळी जे सहकार्य लागेल ते गावकरी मंडळी करत असतात, परिसरातूनही सहकार्य असतात. आकाशजी महाराजांकरता जोरदार टाळी वाजवतात, जोरात. मृदंगाचार्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंगमणी हरी महाराष्ट्रामध्ये माऊली दादांचा आवाज गाजतोय. नाव खूप मोठं आहे, मी ऐकून आहे, पण आज पहिल्यांदा माऊली महाराजांचा परिचय झाला. दुसरे मृदंगाचार्य आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण मृदंगमणी तुषारजी महाराज डेरले महाराजांना सुद्धा वंदन. त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा. चोपदार महाराज, विनेगिरी महाराज, आमच्या तुळशीवाले आईसाहेब, तुतारीवाले बाबा, उपस्थित सर्व श्रोते मंडळी, ज्येष्ठ मंडळी, जालिंदर महाराज गुंजाळ उपस्थित आहेत गुळवंचवाडीवरनं, महाराजांना सुद्धा वंदन. उपस्थित गावातील सर्व टाळी वाजवा एकदा महाराजांकरता. संत श्रेष्ठ निळोबा महाराजांचा अभंग आपण सेवेकरता घेतला. या अभंगामध्ये माझ्या निळोबारायांनी संतांच्या जीवनामध्ये नामस्मरणाद्वारे घडलेल्या क्रांतीचं वर्णन केलेलं आहे. संतांचं जीवन आणि तुमचं माझं जीवन यामध्ये आपण थोडासा तुलनात्मक विचार करू. या प्रस्तावनेमध्ये या सृष्टीमध्ये तुमचं माझं जीवन हे सामान्य आहे. या सृष्टीमध्ये संतांचं जीवन हे विशेष आहे.
तुम्हाला मला इच्छा नसताना जन्माला यावं लागतं. एक माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये अवतरित होतात. त्यावेळी ते स्वतःच्या मर्जीने अवतरित होतात. भगवान पांडुरंग परमात्म्यांनी त्यांना आग्रह धरला की तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जावं लागेल, विश्वाचा उद्धार करावा लागेल, विश्वाला कल्याणाचा मार्ग द्यावा लागेल. परंतु जगद्गुरु म्हणे मला देवा तुमच्या चरणाजवळ राहू द्या, आम्ही येतो आता. हे विशेषत्व कोणत्या साधनेद्वारा त्यांना प्राप्त झाले निळोबरायांनी वर्णन केलेत. अभंगाचं प्रथम हो नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती हो नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान 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 पावले चित्ती समान पावले चित्ती समान सार्थक केला त्याने काळ सार्थक केला सार्थक केला त्याने टाळी 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 टाळी. पहिल्या स्पेल मध्ये भरपूर रन निघत आहेत आज. आता पहिलाच दिवस आहे, पुढे अजून बरेच बॅट्समॅन आहेत. नामवाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान. ज्यांनी काळ जिंकला ना, जे स्वतःच्या मर्जीने विश्वात आले आणि विश्वातून निरोप घेऊन गेले, त्यांनी केलेली साधना नामवाचे एक. श्रवण कीर्ती कानाने श्रवण इंद्रियाद्वारे भगवंताचं कीर्तन ऐका, हरिपाठ ऐका, हरिकथा ऐका, पारायण ऐका, काकड आरती ऐका. श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. पाऊले म्हणजे भगवंताचं स्वरूप. पाऊले हा शब्द स्वरूपाकरता वापरला गेला संप्रदायामध्ये. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता.